माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण आलो आहोत खेड शिवापूर येथे त्रिमंदिर, जे तुम्ही समोर बघताय हे लाईटमध्ये खूप सुंदर असं दिसतंय ते मंदिर आहे त्रिमंदिर। पुणे मेगा हायवे या रोडवर आपलं मुंबईवरून सातारा साईडला जाणाऱ्या दिशेने खेड शिवापूर येथे रोड टच हे मंदिर आहे। तर मग म्हटलं संध्याकाळी आम्ही सातारला निघालो होतो, तर जाता जाता म्हटलं या मंदिरला दर्शन करून जाऊ, आणि लाईटमध्ये खूप सुंदर आणि उठून दिसत होतं। तर आता हा आहे मंदिराच्या समोरील भाग, तर आपण आतमध्ये जाणार आहोत। तर हे आहे जैन मंदिर। समोर तुम्ही बघताय पूर्णपणे हे मार्बलने बनलेलं आहे। पूर्णतः याला सर्व बाजूने व्हाईट मार्बल वापरलेला आहे। आणि आता आतमध्ये हे तुम्ही जे बघताय हा मंदिराच्या त्या आतमधील भाग आहे। तर आता आपण जाऊया आतमध्ये। समोर जी मंदिरात मूर्ती आहे जैन मंदिरामध्ये, तर ती आहे पूर्णपणे व्हाईट मार्बलने बनवलेली पूर्ण उंच अशी मूर्ती आहे। तर या मंदिरातला जो परिसर आहे ते तुम्ही बघू शकता, एवढा क्लीन आणि स्वच्छ आहे ना। इथे बरीच लोक येऊन जातात आणि बरीच लोक इथे रोड टच असल्यामुळे या मंदिराला व्हिजिट करतात। आता तुम्ही बघताय खाली गालीचा वगैरे मस्तपैकी हंतरलेला आणि एकदम सुंदर असं व्हाईट मंदिर आहे की खूप सुंदर, आणि खूप म्हणजे खूपच इथे थांबावंसं वाटत होतं। आणि ही जी समोर आता मूर्ती बघतोय आपण जवळून, तर ही तुम्ही बघू शकताय पूर्णपणे व्हाईट मार्बलमध्ये, एवढी एका मार्बलमध्ये बनवलेली मूर्ती आहे आणि सुंदर कोरीव काम केलेलं आहे इथे। हे आहे आतला मंदिराच्या भागाने। इथेच एक दरवाजा आहे, त्या दरवाजावरची पण लाकडाने बनवलेली जी सुंदर नक्षीकाम होतं ते खूप असं अट्रॅक्टिव्ह होतं, खूप सुंदर असं दिसत होतं, त्याच्यामुळे ते बघायला पण भारी वाटत होतं। आता याच मंदिरामध्ये इतर देव पण ठेवलेले आहेत आणि सर्वच देव इथे एकत्र आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर आता हे तुम्ही जे समोर बघताय ते बाजूलाच आहे त्या मंदिराच्या, आणि याच्यानंतर बाहेरील परिसरामध्ये पण इतर देव वगैरे आहेत। आता इथे आपण जे बघतोय समोर, तर श्री साईबाबा वगैरे आहेत। तर हे आहेत साईबाबा, यांचं दर्शन आपण घेऊन पुढे अंबा माता या दर्शनाला जाणार आहोत। तर इथेच श्री अंबा माता जी आहेत, तर या देखील बघू शकतो, किती सुंदर अशा कोरीव मूर्त्या आहेत। आणि हे आहे मंदिराच्या बाहेरील भाग, लाईटमध्ये एवढा सुंदर दिसतो की खूप सुंदर। आता ह्याच्या भिंतींवर बघू शकतात की किती कोरीव डिझाईन आहे। आणि आता आतमध्ये आहे नंदी, इथे आहे गणपतीजी, महादेवाची पिंड देखील आहे याच मंदिरामध्ये। आजूबाजूला इतर भरपूर देव आहेत। आता इथे समोर आपण महादेवाची पिंड पण बघतोय, म्हणजे खूप सुंदर असं आहे। आणि बरीच लोक इथे येऊन पूजाविधी वगैरे करतात। तर आपण पण म्हटलं त्या दिवशी जाता जाता पाया पडून जाऊ, म्हणून आम्ही या मंदिरामध्ये गेलो होतो, पाया वगैरे पडलो, दर्शन वगैरे खूप